मौजे रेवली तालुका परळी जिल्हा बीड येथील रहिवासी असलेले शेतकरी श्री शंकर मुक्ताराम उपाडे यांनी त्यांच्या विविध मागण्या घेऊन दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी पासून परळी तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। दरम्यान परळी तहसील प्रशासनाने अद्याप तरी त्यांच्या या मागण्यांची कोणतीही दखल घेतली नसल्याचे वृत्त आहे। त्यामुळे आमच्या प्रतिनिधीने घटनास्थळावरून उपोषणकर्ते शेतकरी श्री शंकर उपाडे यांची घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया। डीबीए न्यूज मराठी चॅनल साठी श्रीराम हनवते, तालुका प्रतिनिधी परळी, जिल्हा बीड। दादा आपल्या काय मागणी आहे? आपली मागणी मोठ्यानं बोला। माझी मागणी अशी आहे, माझ्या सातबारा वडिलांनी करून दिलेला त्याच्यात काही खाडाखोड होऊ नये, मी त्याच्यासाठी इथं आमरण उपोषण करायला बसलो। माझ्या सातबाऱ्यावर कब्जा नाही झाला पाहिजे कोणा। आता सध्या कुणाचा कब्जा आहे सातबारा? आता सध्या माझाच आहे, पण ते दुसरा जे आहे आपला पुतण्याने भाऊजाई मागायलेली ते त्यांना होऊ नये त्यांच्या। म्हणजे तुमच्या नावचीच जमीन आहे पहिले? हो, तुमच्या वडिलांनी करून दिलेली, त्याच्यात ते ताबा मागते, त्याच्यात काही होऊ नये आमचे म्हणणं आहे। माननीय तहसीलदार साहेबाला केव्हा निवेदन दिलेलं आहे तुम्ही? 10 तारखेला दिलं, तरी आज तिकडे कालपासून बसलो तर कोणी तुमच्याकडे तहसील कार्यालयाचे अधिकारी कुणी आलेले? कुणी आले नाही। DBA न्यूज चॅनल साठी मी श्रीराम हनवते, तालुका प्रतिनिधी, परळी वैजनाथ।